बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर। बिहारमधील निवडणुका 22 नोव्हेंबरपूर्वी होतील। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी दिली माहिती। ठाकरे बंधूंमध्ये मातोश्रीवर जवळपास 40 मिनिटे चर्चा। राऊतांकडील कौटुंबिक कार्यक्रमानंतर मातोश्रीवर भेटीमध्ये राजकीय चर्चा, सूत्रांची माहिती तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात देखील चर्चा झाल्याची माहिती। आमची संविधान सत्याग्रह यात्रा यशस्वी झाली। आमचा जनाधार वाढतोय। संघाच्या पुढच्या वर्धापन दिनापर्यंत आम्ही पदयात्रा काढणार। काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य। रामदास कदम यांच्याकडून पुन्हा एकदा आरोपांच्या फैरी। अनिल परब यांनी जे सांगितलं ते संपूर्णपणे खोटं आहे असं रामदास कदमांनी म्हटलं तर अनिल परबांना माझं सांगणं आहे की जनाची नाही तरी मनाची लाज ठेवा। रामदास कदम यांची टीका। आग लावली असती तर त्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला नसता। मला अमेरिकेपर्यंत उपचारासाठी नेलं हे आरोप चुकीचे झाले, त्यामुळे मला माध्यमांसमोर यावं लागलं। ज्योती कदम यांचं वक्तव्य। दोघे भाऊ आहेत, एकत्र भेटणारच, आम्ही जोडणारे आहोत, तोडणारे नाही। ठाकरे बंधूंच्या भेटीवर हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया। मला विश्वास आहे की देशाचे गृहमंत्री राजकारण बाजूला ठेवून सरसगट कर्जमाफी देऊन जातील। अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यासंदर्भात खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। शिर्डीतील साई मंदिर परिसरामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भाविकांसोबत संवाद तर दुसरीकडे साईंच्या दर्शनानंतर मंत्री पंकजा मुंडे मंदिरात ध्यानस्थ। मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि मनोज चव्हाण यांनी दिली पूरग्रस्त जिल्ह्यांना भेट देऊन शेतकऱ्यांना मदतीचा हात। शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळामध्ये त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे मनसेच्या नेत्यांकडून शेतकऱ्यांना धीर। जिया रद्द करण्यासाठी मोर्चा काढत असल्याचं जरांगेंनी म्हणत वडेट्टीवार यांच्यावर टीका केली। ओबीसींच्या नावाखाली काँग्रेसला मोठं करत असल्याचं म्हणत जरांगेंचा वडेट्टीवारांना टोला। अमित शहा शिर्डीच्या मंदिरात येण्याआधी पंकजा मुंडे गुरुस्थानी भक्तीमध्ये लीन। पंकजा मुंडे यांनी गुरुस्थानच्या पायरीवर बसून साई नामाचा जप केला। ठाण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी पक्षामध्ये बॅनरबार सुरू। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अजित पवारांना बॅनर लावून डिवचण्यात आलं। शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये प्रशासकीय बैठक। मराठवाड्यातील शेतकऱ्यांकडून पवार घेणार नुकसानग्रस्त भागाचा आढावा। 8 ऑक्टोबरला नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन। पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार विमानतळाचं उद्घाटन। उद्घाटनानंतर मोदींची जाहीर सभा। जाहीर सभेसाठी भव्य मंडप उभारण्याची देखील तयारी। अमित शहा देशात सहकार चळवळींना नवी दिशा देत आहेत। देशाला कणखर नेतृत्व लाभलं। विखे पाटील यांच्याकडून अमित शहांचं कौतुक। सहकाराचा आज अद्भुत योग। साखर उद्योगाला नवी संजीवनी। लोणीतूनच सहकाराची सुरुवात झाली होती। लोणीतील शेतकरी मेळाव्यात अजित पवारांचं विधान। देशाची आधुनिकतेकडे वाटचाल सुरू। केंद्रामध्ये पहिल्यांदा सहकार खातं हा इतिहास। अमित शहांच्या नेतृत्वात सहकार क्षेत्रामध्ये अनेक महत्त्वाचे बदल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार। महाराष्ट्रातील या भूमीमध्ये सहकाराची मुळं खोलवर। लोणीमध्ये पहिला सहकारी साखर कारखाना। विखे पाटलांनी सहकाराचा वारसा जपला। एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी 1 कोटींचा धनादेश। मंत्री विखे पाटील यांच्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत। महाराष्ट्र ही सहकाराची पंढरी। अमित शहांनी नव्याने सहकार उजवण्याचं काम केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। सहकार चळवळीमुळे शेतकरी समाधानी। बाळासाहेब विखे पाटलांचं स्वप्न पूर्ण करू। मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। भाजपनं अहमदनगर आणि औरंगाबाद शहराचं नाव बदललं। अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर नामकरण केलं। अमित शहांचं वक्तव्य। अतिवृष्टीने महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना मोठा फटका। 60 लाखांपेक्षा अधिक हेक्टर शेतीचं नुकसान। मोदी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी। अमित शहांचं आश्वासन। शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई मिळणार। राज्य सरकारनं अहवाल पाठवताच केंद्राकडून मदत देणार। अमित शहांचं आश्वासन। जुन्या इमारत पुनर्विकासासंदर्भात भव्य मार्गदर्शन शिबिर। मीरा भाईंदरमध्ये भव्य मार्गदर्शन शिबिर। नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी शिबिराचं आयोजन। आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकारातून भव्य मार्गदर्शन शिबिराचं आयोजन। मंत्री पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याच्या दरम्यान विनापरवाना रॅली काढत पोलिसांसोबत हुज्जत घालणाऱ्या 13 जणांवर गुन्हे दाखल। सावरगाव घाट इथल्या भगवान भक्ती गडावर पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा पार पडला।
अहिल्यानगरमध्ये लोणी येथे अमित शहांच्या हस्ते प्रवरा सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारित प्रकल्पाचं उद्घाटन। यावेळी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती। अमित शहा महाराष्ट्रामध्ये येण्याआधी राजकीय कार्यकर्त्यांना अटक, मनसे आणि मराठा आंदोलकांना नोटीस बजावण्यात आल्या। गृहमंत्र्यांना नेमकी कशाची भीती वाटते, खासदार संजय राऊतांचा सवाल। नारायण राणे यांनी त्यांच्या पोरांना आवरावं, संजय राऊतांचा नारायण राणे यांना सल्ला। रामदास कदमांची लायकी नाही बाळासाहेबांचं नाव घेण्याची, नमक हरामांना परिणामांना सामोरं जावं लागेल। अनिल परब यांच्याकडे अजूनही स्फोटकांचा साठा, खासदार संजय राऊतांची घणाघाती टीका। नवी मुंबई विमानतळावर मराठी माणसाला स्थान नाही, नवी मुंबई विमानतळाचं पूर्णपणे गुजरातीकरण, संजय राऊतांची टीका। पालिका अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी अनिल परब यांच्यासह 10 जणांच्या विरोधात खटला सुरू होणार। 2023 मध्ये पालिका अधिकारी अजय कुमार पाटील यांना मारहाण। ऊस विलातून टनाला 15 रुपयांची कपात, मंत्री समितीच्या निर्णयाची जालन्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं होळी। सरकारचा हेतू पूरग्रस्तांना मदत करण्याचा नसून दलाली, स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील छकडी बैलगाडा स्पर्धेचं आयोजन, 500 बैलगाडा मालकांचा स्पर्धेमध्ये सहभाग। सांगलीमध्ये पंतप्रधान मोदींच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं नमो रन मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन, स्पर्धेमध्ये हजारो सांगलीकर उपस्थित। आमदार गाडगीळ यांनी गाण्यावर धरला ठिका। अमरावतीमध्ये आदिवासी समाजाच्या वतीने रावणाची पूजा, गेल्या 18 वर्षांची परंपरा। राणी दुर्गावती यांची जयंती सुद्धा उत्साहात साजरी। गडचिरोलीमध्ये अहेरी ते प्राणहिता आणि अहेरी ते गड अहेरी मार्गाची दुरावस्था, रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं भीक मागो आंदोलन। जळगावमध्ये राष्ट्रसेविका समितीच्या वतीनं शस्त्रपूजन आणि महिला पथसंचलनाचं आयोजन, कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची उपस्थिती। कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्तानं तुळजाभवानीच्या दर्शनासाठी लाखो भाविक तुळजापूरच्या दिशेनं पायी रवाना, भाविकांच्या सोयीसाठी मध्यरात्रीपासून वाहतुकीच्या मार्गामध्ये बदल। ओबीसींचं नुकसान होत असताना सरकार एकतर्फी भूमिका घेतं, विजय वडेट्टीवार यांचं सरकारला टोला, एका समाजाच्या दबावामुळे 374 जातींवर अन्याय, वडेट्टीवारांची भूमिका। शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी 10 ऑक्टोबरला राज्यभरात पुन्हा एल्गार, विविध शेतकरी संघटनांच्या संयुक्त ऑनलाईन बैठकीमध्ये निर्णय, शेतकरी नेते अजित नवलेंची माहिती। दिलीप खेडकरच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार, खेडकरांचा रबाळे अपहरण प्रकरणामध्ये जामिनासाठी अर्ज। मुक्का प्रस्ताव रद्द करण्यासाठी 65 लाखांची खंडणी मागणारा सहाय्यक फौजदार मिलिंद नलवडे निलंबित, पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्याकडून निलंबनाची कारवाई। नागपूरमध्ये 28 नोव्हेंबरला शेतकरी मेळावा, बच्चू कडूंच्या मेळाव्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार, शेतकऱ्यांकडून व्यंगचित्रांच्या द्वारे आंदोलनाचा प्रचार। बीडमधील तिगाव वस्तीतील ग्रामस्थांना शेताकडे जाण्यासाठी पूल नसल्यानं जीवघेणी कसरत करावी लागते, प्रशासनानं तात्काळ पूल बांधावा, ग्रामस्थांची मागणी। लातूर जिल्ह्यातील डिघोळमध्ये निर्णयाची होळी करत नोंदवला निषेध, शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून 15 रुपये कपातीच्या निर्णयाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक। 3 वर्षांनंतर मराठवाड्यामध्ये जलसाठ्याचा विक्रम, मराठवाड्यातील जलसाठा हा 93%वर, विभागातील 11 मोठे प्रकल्प, 75 मध्यम आणि 754 लघु प्रकल्प सर्व समाधानकारक पाणी पातळीमध्ये। पैठणमधील वडवाळ येथे श्री बालाजी ललित यात्रा महोत्सव, महोत्सवाच्या निमित्तानं बालाजी मंदिर परिसरामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई, नागरिकांची दर्शनासाठी गर्दी। नांदेडमध्ये अनुकंपासह एमपीएससी अंतर्गत 378 उमेदवारांना नियुक्ती आदेशाचं वितरण, खासदार अशोक चव्हाण यांनी मानले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना ई-केवायसी करणं बंधनकारक, वाशिममध्ये भाजप तालुकाध्यक्ष सुरेश मुंडे यांच्याकडून मोफत ई-केवायसी प्रक्रिया सुरू। माणसांचा विचार करतात तसा जनावरांचा सुद्धा विचार करा, पूरग्रस्त भागामध्ये जनावरांसाठी चाऱ्याची मदत करण्याची शिवसेना जिल्हा प्रमुख रणजित पाटील यांची मागणी।
सोलापुरातील म्हाडा तालुक्यातील पूरग्रस्तांना सफाई कर्मचाऱ्यांकडून मदत। एका दिवसाच्या पगारातून म्हाडा तालुक्यातील 1000 पूरग्रस्तांना अन्नधान्याचं वाटप। सीसीटीएनएस प्रणालीच्या अंमलबजावणीमध्ये नांदेड परिक्षेत्रामध्ये हिंगोली जिल्हा अव्वल स्थानावर। जिल्ह्यानं राज्यात 53 युनिट्समध्ये पहिल्या 9 मध्ये स्थान मिळवलं। हिंगोलीमध्ये 109 उमेदवारांना शासकीय नोकरीचं नियुक्तीपत्र प्रदान। यामध्ये 71 अनुकंपाधारक उमेदवारांची जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नियुक्ती। चंद्रपूरमध्ये समर्पण ध्यानयोग शिबिराचं आयोजन। पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी घेतला सहभाग। युवकांमधील आंतरिक ऊर्जा जागवण्यासाठी आयोजन। भंडाऱ्यातील 165 अनुकंपाधारक उमेदवारांना नियुक्तीपत्रांचं वाटप। पोलीस मुख्यालयातील पोलीस बहुउद्देशीय सभागृहामध्ये वितरण सोहळा संपन्न। रत्नागिरीमध्ये 9 ते 14 वयोगटातील 50,000 मुलींना HPV लस देण्यात येणार। भविष्यामध्ये मुलींना कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी लसीकरण करणारा रत्नागिरी राज्यातला पहिला जिल्हा। ऐन दिवाळीच्या तोंडावर वीज दरवाढ। प्रति युनिट 35 ते 95 पैशांपर्यंत बिल वाढणार। सप्टेंबरमध्ये झालेल्या वीज वापरावर इंधन समायोजन शुल्क आकारण्याचा महावितरणाचा आदेश। वर्ध्यामध्ये ओबीसींचा मोर्चा। ओबीसींच्या मोर्चामध्ये JR वर विधिमंडळामध्ये चर्चा करण्याची मागणी। मोर्चामध्ये विविध भागातील महिला आणि पुरुष सहभागी। धाराशिवमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार। सातेफळमध्ये पाण्यात बसून शेतकऱ्यांचं आंदोलन। 7/12 कोरा करा, सरकारकडे मागणी। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी। 17 ऑक्टोबरला शिवाजी पार्कमध्ये भव्य मेळाव्याचं आयोजन। यवतमाळमध्ये उद्या बंजारा समाजाचा मोर्चा। पोलिसांचा तगडा बंदोबस्त राहणार। तर मोर्चाच्या वेळी वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण होऊ नये म्हणून खबरदारी। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीच्या मार्गात महत्त्वाचे बदल। मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉक। नियमित देखभाल आणि अभियांत्रिकी कामांसाठी मेगा ब्लॉक। भायखळा स्थानकावर विशेष ट्रॅफिक ब्लॉक। लातूरमधील मांजरा धरणाचे 6 दरवाजे उघडले। मांजरा नदीपात्रामध्ये पुन्हा विसर्ग वाढला। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। लातूरमधील मुरुड भागामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। सोयाबीन पिकांचं ऊसांचं नुकसान। हेक्टरी 50,000 रुपयांची मदत जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी। धाराशिवमध्ये मुसळधार पावसानं सोयाबीनचं नुकसान। लेकरा बाळांची दिवाळी साजरी कशी करणार, शेतकऱ्याला प्रश्न। दिवाळीचा सण तोंडावर असताना शेतकऱ्यासमोर पुन्हा मोठं संकट। लातूर जिल्ह्यातील काही भागामध्ये पुन्हा पावसाचा फटका। मुरुडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। नदी नाले वाहू लागले। घरांमध्ये शिरलं पुराचं पाणी। बीडमध्ये वाघजुळ गावातील खंडोबा वस्तीच्या ग्रामस्थांकडून हेलिकॉप्टरची मागणी। पूर परिस्थिती निवळली तरीही 500 नागरिकांचा संपर्क अद्यापही तुटलेलाच। भंडारा जिल्ह्यामध्ये पावसाचं आगमन। भात पिकाला पावसाचा फटका। शेतकऱ्यांची चिंता आता पुन्हा एकदा वाढली। सोलापूरमध्ये बार्शी तालुक्यात 4 दिवसाच्या विश्रांतीनंतर दमदार पाऊस। चांदणी नदी झाली ओव्हरफ्लो, तर नदीवरचा पूल आणि बंधारे पाण्याखाली। उंबरगे पुलावरून जाणारी वाहतूकही ठप्प। धाराशिव जिल्ह्यामध्ये भूम, वाशी आणि कळंब भागामध्ये रात्रभर पाऊस। बाणगंगा आणि दुधना नदीला पूर। नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाचं नुकसान। राज्यामध्ये शक्ती चक्रीवादळाचा इशारा। मुंबई, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग या किनारी जिल्ह्यांतील परिसरामध्ये रेड अलर्ट जारी। जोरदार वाऱ्यानं मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज। इंदापुरातील शेतकऱ्याला अतिवृष्टीची थोडकीच मदत। शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 2,500 रुपये जमा। शेतकऱ्यानं मोबाईलमधील मेसेज दाखवला। तुटपुंजी मदत पाहून बळीराजाचा संताप अनावर। नांदेडमध्ये मन्याड नदीच्या पुरामुळे नायगाव तालुक्यातील पिकांचं मोठं नुकसान। शेळगाव गौरी गावातील 900 एकर जमीन खरडून गेली। शेतकरी आर्थिक संकटामध्ये। वाशिममध्ये नवीन सोयाबीनचे दर हमीभावापेक्षा कमी मिळत असल्यानं शेतकरी नाराज। सोयाबीनला प्रति क्विंटल 3,800 रुपयांचा दर। छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांकडून रस्त्यावरच ऊस आणि कपासची लागवड। रस्त्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचं अनोख्या पद्धतीचं आंदोलन। पुण्यामध्ये डिलिव्हरी बॉयला मारहाण करत ऑर्डर लुटणारी टोळी। पोलिसांनी काढली 3 जणांची धिंड। भिवंडीमध्ये दारू पिण्याच्या वादातून युवकाची हत्या। कामावरून परतत असताना सोबतीच्या तिघांकडूनच मारहाण। 2 जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या।
नवी मुंबईमध्ये 10वीच्या विद्यार्थिनीची गळफास घेत आत्महत्या. पेपरला कॉपी करताना सापडल्यानं शिक्षिका ओरडली. शिक्षिकेनं अपमानास्पद वागणूक दिल्यानं आत्महत्येचं टोकाचं पाऊल विद्यार्थिनीने उचललं. बीडमध्ये अवैध सावकारकी करणाऱ्या 2 सावकारांवर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद. राष्ट्रीय समाज पक्षाचा जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब मतकर आणि संपतराव मतकरवर गुन्हा दाखल. बीड ग्रामीण पोलिसांकडून अवैध सावकारकीच्या प्रकरणामध्ये दोघांवर गुन्हा. अधिकचा तपासही सुरू. कल्याणमध्ये बंटी बबलीच्या जोडीनं 2 ज्वेलर्सला फसवलं. हॉलमार्क असलेले बनावट सोन्याचे दागिने ज्वेलर्सच्या सतर्कतेनं दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश. जळगावमध्ये बसमध्ये चढताना वृद्ध महिलेची सोन्याची साखळी लंपास. आरोपी फरार. बस स्थानकावर सीसीटीव्हीची कॅमेरे बसवण्याची मागणी. वाशिमच्या कारंजा शहरामध्ये पोलिसांची मोठी कारवाई. एमडी ड्रग्ज अंमली पदार्थांसह दोघांना अटक तर एकूण 7,36,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. गडचिरोलीमध्ये 2.25 वर्षामध्ये 40 गावांकडून नक्षल गावबंदी. गावकऱ्यांनी बंदुकांसह इतर शस्त्र पोलिसांच्या स्वाधीन केले. साताऱ्यातील एमपीजी क्लब हॉटेल प्रशासनानं पुन्हा दिलं अग्रवाल कुटुंबाच्या ताब्यात. हॉटेल पुन्हा अग्रवाल कुटुंबाच्या ताब्यात दिल्याची आता जोरदार चर्चा. जळगावातील कुसुंबा गावात जुन्या वादाच्या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक घटना. शनिवारी रात्री 11च्या सुमारास गणपतीनगर परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी कुरिअर कर्मचाऱ्याच्या घरावर दुचाकीवरून येत अंधाधुंद गोळीबार केला आणि दगडफेक सुद्धा केली. सिंधुदुर्गमधील वेंगुर्ला आणि केळूस या समुद्र किनाऱ्यावर दिसले 2 मृतदेह. दोन्ही मृतदेह बाहेर काढणे प्रशासनासमोर मोठं आव्हान. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून मृतदेह दिसल्याचा दावा. वर्ध्याच्या समुद्रपूरमध्ये एटीएम मशीन पैशांसह चोरट्यांनी पळवली. एटीएम मध्ये किती रोकड होती याची अद्यापही माहिती नाही. पोलीस घटनास्थळी दाखल. तपासही सुरू. वर्ध्यामध्ये किरकोळ कारणावरून मुलांसकडी वडिलांची हत्या. घराला कुलूप का लावलं या क्षुल्लक कारणावरून हत्या. आरोपी मुलाला पोलिसांनी घेतलं ताब्यात. सिंधुदुर्गमध्ये भाजप युवा मोर्चाच्या वतीनं मांस वाहतूक करणाऱ्या गाडीला आग लावून चालकाला मारहाण. पोलिसांकडून 11 जणांना अटक. 2 दिवसांची पोलीस कोठडी. गुन्ह्यामध्ये 5 वाहनं पोलिसांनी केली जप्त. छत्रपती संभाजीनगरमध्ये नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश. पंचवटी चौकात छाप्यामध्ये 5 लाख रुपये किमतीचा 180 किलो भेसळयुक्त खवा आणि मिठाईचा साठा जप्त. 3 जणांना अटक. छत्रपती संभाजीनगरमध्ये भरदिवसा व्यावसायिकाच्या स्कूटरची डिक्की तोडत 2.25 लाख रुपयांची रक्कम लंपास. चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. अज्ञात चोरट्यांच्या विरोधात पोलिसांनी केला गुन्हा दाखल. चोरट्यांचा पोलिसांकडून शोधही सुरू. डार्क नेटच्या द्वारे चालणाऱ्या देशव्यापी LSD ड्रग तस्करीचं जाळं उघडकी. छत्रपती संभाजीनगरामध्ये पुण्याहून डार्कनेटवरून ड्रग्ज पुरवठा. एका आरोपीला करण्यात आली अटक. वाशिम पोलिसांची अवैध गांजा विक्रीच्या विरोधात कारवाई. अवैध गांजा विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई. तर 19 गुन्ह्यांमधील एकूण 286 किलो गांजा करण्यात आला नष्ट. पुण्याच्या वाघोलीमध्ये कुख्यात गुंडाची हत्या. वाघोलीमधील हॉटेल प्यासासमोर गुंड बादल शेखची हत्या. हत्येचं कारण अस्पष्ट. पोलिसांकडून तपास सुरू. छत्रपती संभाजीनगरमध्ये फेसबुकवरील शेअर मार्केट लिंकमुळे 44 लाखांची फसवणूक. निवृत्त अधिकाऱ्याची 47 दिवसामध्ये 44 लाख रुपयांची फसवणूक. गुन्हा दाखल. उत्तर प्रदेशाच्या फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये स्फोट. मिथेन गॅस गळतीनं स्फोट. दुर्घटनेत 2घांचा मृत्यू. 7 जण गंभीर जखमी. अपघातानंतर घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त. धुळे पुलावरील ही घटना. रोलरचे ब्रेक फेल झाल्यानंतर चालकाचं नियंत्रण सुटलं. रोलर महामार्गावरून खाली उतरल्यानं मोठा अनर्थ टळला. हेलिकॉप्टर विकत घेऊन जावई बापू थेट सासूरवाडीमध्ये. नवीन हेलिकॉप्टरचे दसऱ्याच्या मुहूर्तावर आटपाडीमध्ये पूजन. आटपाडीच्या जावयाच्या आगळ्या वेगळ्या कर्तृत्वाची परिसरात आता चांगलीच चर्चा. स्थानिक महिला आणि पोलीस अधिकारी आणि बजरंग दल कार्यकर्त्यांच्या तत्परतेमुळे वाचले. शौचालयाच्या टाकीत पडलेल्या गायीचे प्राण. गायीची प्राथमिक तपासणी करत गोशाळेमध्ये तिला रवाना करण्यात आलं.
धाराशिवमध्ये महापुराचा आणखीन एक बळी. सकाळी शेतातून दूध घेऊन येत असताना पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्यानं एकाचा झाला मृत्यू. वाशीमध्ये वन्य प्राण्यांमुळे शेतीचं नुकसान. रानडुकरांच्या कळपाकडून कपाशीच्या पिकांचं नुकसान. वन विभागानं पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. अमरावती शहरामध्ये बिबट्याची दहशत. बांबू गार्डनमध्ये गायीची शिकार करताना बिबट्या कॅमेऱ्यामध्ये कैद. नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. विरारमध्ये नालासोपारा विरार लिंक रोडवर भर रस्त्यामध्ये खड्ड्यामुळे अपघात होऊन तरुणाला दुखापत. प्रशासनाच्या विरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप. भंडाऱ्यामध्ये शांतीनगर परिसरामध्ये युवा शक्ती संघटनेच्या वतीनं गायीच्या वासराचं रेस्क्यू. घनदाट झाडीमध्ये हरवलेल्या वासराचं शोध मोहीम राबवत करण्यात आलं रेस्क्यू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.